प्रिय विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाठ क्रमांक 5 पाहणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे सुगरणीचे घरटे. आता हे सुगरणीचे घरटे कशा प्रकारचे आहे हे आपण पाठामार्फत पाहूया. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. शाळेच्या परिसरात असलेल्या लिंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नैना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडा वेळ थांबायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. आता आपल्याला पाठात काय सांगितलेलं आहे पहा. एका शाळेच्या परिसरात लिंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधायचा आणि ते घरटे बांधत असताना ही जी मुलं आहेत अतुल, नैना, जॉन व सिमरन ही तिथे जाऊन नेहमी त्याला पाहायची. थोडा वेळ तिथे थांबायचे आणि त्याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली वगैरे पाहून त्यांचं मन अगदी मोहून जायचं. सुगरण पक्षी त्यांचे मन मोहून टाकायचा, म्हणजे एकदम आकर्षित की स्तब्ध राहून कोणीही एखादी गोष्ट पाहावी अशा प्रकारचं काम. पुढे कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध असे नैना नेहमी म्हणायची. तर या मुलांपैकी जी नैना आहे तिला सुगरणीचा एक गुण आवडला. तो म्हणजे काय, तर घरटे बांधत असताना कुठेही गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध अगदी रूल्सप्रमाणे करायचं. जे काही असेल ते एकदम प्लॅनिंगने. ओके. तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा आणि जो सुगरण पक्षी घरटे बांधत होता त्याच्या कामातला नीटनेटकेपणा आणि सफाईदारपणा जो आहे तो तिला अगदी आवडायचा. कुठेही म्हणजे असं काम करताना, घरटे बांधताना घाण नाही, एकदम टापटीप पद्धतीने, सुरेख पद्धतीने घरटे बांधणे हे नैनाला खूपच आवडायचे. जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती भावून जायची. आता जॉनला काय आवडायचं, तर त्याची काम करण्याची जी चिकाटी आहे, सातत्याने एखादी गोष्ट करतच राहणे, कुठेही न थांबता चिकाटीने करत राहणे, जिद्दीने, ही गोष्ट खूप आवडायची. तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती म्हणजे हार्डवर्क, किती हार्डवर्क करतो आहे पक्षी हे पाहून अतुलला खूपच भारी वाटायचे, खूप छान. सिमरनला वाटायचे किती मेहनती आहे हा पक्षी. तर सिमरनला काय वाटायचे की किती मेहनत करतो, खूप सारी मेहनत करतो हा पक्षी. असं प्रत्येक जी मुलं आहेत ती चारही मुलांना त्याचे वेगवेगळे जे गुण आहेत सुगरण पक्षाचे ते आवडायचे. पुढे आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो, त्यासाठी अपार मेहनत घेतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवात्सल्य पक्षी आहे हा. आता आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, हा जो सुगरण पक्षी आहे हा आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो, त्यांच्यासाठी अपार मेहनत करतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवात्सल्य पक्षी आहे, म्हणजे कुटुंबाविषयी प्रेम भावना बाळगणारा पक्षी आहे. प्रेमाने घरटं बांधणं आपल्या सुगरणीसाठी आणि पिल्लांसाठी, यासाठी तो खूप जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने आणि नीटनेटकेपणाने, सफाईदार पद्धतीने ते घरटं बांधण्याचा प्रयत्न करतो. मुले घरटे पाहत असताना गुरुजी तेथे आले. आता हे सगळं चालू होतं, मुलांचं निरीक्षण वगैरे, ते सुगरण पक्षाला घरटे वगैरे बांधताना पाहत असताना. तेवढ्यात काय होतं आहे, तर गुरुजी तिथे येतात, म्हणजे त्या मुलांचे सर तिथे येत आहेत. गुरुजींनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो, काय पाहत आहात. मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे. आता गुरुजी तेथे येऊन मुलांना प्रश्न विचारतात की तुम्ही काय करता आहात, काय पाहता आहात. तर मुलं सुगरणीच्या जे घरटे आहे त्या घरट्याकडे बोट दाखवून काय म्हणत आहेत की गुरुजी पहा ना, किती सुंदर हे घरटे आहे, पक्षाने किती छान घरटं बांधले आहे. गुरुजींनी घरट्याकडे पाहिले. ते मुलांना म्हणाले, मुलांनो, सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो.
गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो. गुरुजींनी काय सांगितलेलं आहे, तर सुगरण जो पक्षी आहे तो घरटे बांधताना कसं बांधतो, तर नीटनेटकेपणाने. आणि गवताच्या ज्या काड्या आहेत, चिवट काड्या, त्या काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो म्हणजे एकमेकात जॉईन करून धागे गुंफून जे विणकाम असते की नाही, त्या पद्धतीने सुगरण पक्षी ते विणकाम करून आपलं घरटं बांधत असतो. नक्षीदार विण पाहूनच या पक्ष्याला सुगरण असे म्हणतात. आता त्याचे जे विणकाम आहे सुरेख पद्धतीचं, नीटनेटकेपणाचं, ते पाहूनच त्या पक्ष्याला काय म्हटलेलं आहे, सुगरण. अगदी परिपक्व, परफेक्ट सुगरण आहे बाबा असं म्हणतात ना, त्या पद्धतीचे. अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो. सुबक, अतिशय सुंदर. सुगरणा मादी त्याचे निरीक्षण करते आणि जी मादी असते, लेडी असते, ते घरटे बांधत असताना ती सुगरण पक्ष्याला पाहत असते की तो कशा पद्धतीचे घरटे बांधत आहे. राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते. आणि जी सुगरण मादी आहे, लेडी आहे, ती जर घर सुंदर असेल, सुरेख, मजबूत असेल, टिकाऊ, तरच त्या घरट्यामध्ये जाणं पसंत करते. म्हणजे तिला तशाच घरामध्ये जायला आवडते, अन्यथा नाही. निंब, बाभळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते. तर हे जे घरटे आहे सुगरण पक्षाचे, हे आपल्याला कुठे पाहता येईल, तर निंब किंवा बाभळीच्या झाडाच्या फांदीला. आणि ते कशा पद्धतीचं असतं, तर झोक्यासारखे असं लटकलेलं असतं, टांगलेलं असतं. वादळातही हे घरटे शाबूत राहते. शाबूत राहणे म्हणजेच काय, तर टिकून राहणे, जशास तसे. त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही. म्हणजे इतर जे पक्षी आहेत ते घरटे बांधतात, त्या कम्पेअरमध्ये सुगरण पक्षाचे घरटे कसे असते, एकदम टिकाऊ, मजबूत आणि सुरेख असते. विणकाम केलेलं असं सुरेख, मस्त. तर इतर पक्षाचं घर त्या कम्पेअरमध्ये असतं का, नाही. म्हणूनच त्यांना काय म्हटलेलं आहे, सुगरण पक्षी. गुरुजींनी सुगरण पक्षाची वखाणी केली. वखाणी करणे म्हणजे काय, तर स्तुती करणे, की सुगरण पक्षासारखं आणखीन कोणी घरटं बांधू शकत नाही. पुढे बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले निंबाच्या झाडाजवळ आली. पाहतात तर काय, सुगरण पक्षाचे घरटं बांधून पूर्ण झाले होते. आणि ते सुरुवातीला जो सुगरण पक्षी घरटे बांधत होता ते पाहत आले होते. आणि काही दिवसांनी त्यांनी येऊन पाहिलं तर त्याचं जे घरटं होतं ते पूर्णपणे बांधून झालेलं आहे. झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. आणि जी सुगरण होती की नाही, जी सुगरण पक्षाला ते घरटे बांधत असताना पाहत होती, ती सुद्धा आता त्या घरट्यामध्ये राहायला गेलेली आहे. नैना म्हणाली, सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो, तेही चोचीने. आपल्याला असे घरटे तयार करता येईल का. आता नैना काय म्हणते, ते सुंदर असं घर पाहून, तर सुगरण पक्षी किती आकारबद्ध म्हणजे अगदी नक्षीदार पद्धतीने घरटे बांधतो, अगदी डिझाईन तयार करतो, तेही फक्त चोचीने त्याच्या. आपल्याला असे घरटे तयार करता येईल का, असा प्रश्नच तिला आता पडलेला आहे. किती कसबी विणकर आहे हा पक्षी. कसबी म्हणजे एकदम कौशल्यबद्ध पक्षी आहे. स्किल, किती छान स्किल आहे याच्याकडे, किती छान कला आहे घरटं बांधण्याची. आपल्याला येईल का बरं, असा प्रश्न देखील तिला ते सुंदर सुबक असं विणकाम केलेलं घरटं पाहून पडलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा सुगरणीचे घरटे लेसन खूप सुंदररित्या समजलेला असणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. थँक्यू.